बिनविरोध निवडीवरून इकडे राऊतांनी महायुतीसह आयोगावर सुद्धा हल्लाबोल केला। बिनविरोध सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट दिसते। आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करते। निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्यात का? शिवसेना युबीटी खासदार संजय राऊतांनी हा संतप्त सवाल केलाय। निवडणूक आयोग बरखास्त केलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे। 70 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात। यापूर्वी 1, 2, 3, 5 किती झाले आम्हाला दाखवा ना। निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे यापुढे। जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे पूर्णपणे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे। निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची बी टीम नाही तर संजय राऊत ठाकरे गट हे काँग्रेसची सी टीम झालेली आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मुंबईची वाट लावण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राची वाट लावण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे काँग्रेसची सी टीम म्हणजे संजय राऊत आहेत। महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, महाराष्ट्राची वाट लावायची, महाराष्ट्र लुटायचा हे धंदे उबाटा गटाच्या माध्यमातून संजय राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं होतं। निवडणूक आयोगाचं काम करते आणि त्यांच्यावर काही आरोप असतील तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर निश्चितपणे देईल। पण संजय राऊत सातत्यानं खोटं बोला। संजय राऊतांनी एक पुरावा सादर केला का? गेल्या 4 दिवसापासून 30 कॅसेट संजय राऊत चालवत आहेत, परंतु राहुल नार्वेकर असतील किंवा इतर कोणी असतील यांच्या विरोधात एकही पुरावा संजय राऊत यांनी आजपर्यंत दिला नाही।